राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा दिलासा। हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार। मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्र पत्रकार परिषद। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। लातूरच्या औसामध्ये बँकेकडून शेतकऱ्यांना थकीत कर्ज वसुलीबाबत नोटीस। शेतकऱ्यांना नोटीस आल्यानं मनसे आक्रमक। मनसेनं थेट बँकेत जाऊन विचारला जाब। नवीन असल्याचं सांगत अधिकाऱ्यानं उत्तर देणं टाळलं। मुंबई इन 59 मिनिट प्रकल्पावर काम सुरू। मुंबईमध्ये कुठेही 59 मिनिटांमध्ये जाता येणार। मुंबईतील वाहतूक प्रकल्पांवर काम सुरू। फेकी फ्रेम्सच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती। सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं संभाजीनगर बारामतीमध्ये आंदोलन। मनुवादी वकिलांना केलेला हल्ला लोकशाहीला घातक। आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल। सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे थेट संविधानावर हल्ला। खासदार संजय राऊत यांचा घणाघात। सुप्रीम कोर्टात घडलेला प्रकार म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावरच हल्ला। काँग्रेसचा आरोप। सोलापूर शहरातल्या धार्मिक स्थळांवरील 99% भोंगे हटवले। भोंगे मुक्तीसाठी सर्व धर्मियांचा कौतुकास्पद पुढाकार। हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी घेतला निर्णय। शिवरायांच्या दरबारात पर्शियन, मराठी दोन्ही भाषा होत्या। महाराष्ट्राला उर्दू भाषा जिवंत ठेवता आली। जावेद अख्तर यांचं मोठं विधान। मातृभाषा मराठी असली तरी विचार हा उर्दूतच करतो। अभिनेता सचिन पिळगावकरांचं विधान। बहारे उर्दू कार्यक्रमातून सचिन पिळगावकरांकडून उर्दू भाषेवरचं प्रेम जगजाहीर। लातूरमध्ये शिवसेना युबीटीकडून तोडफोड। हॉल उपलब्ध न झाल्यानं शासकीय विश्रामगृह सभागृहात तोडफोड। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फर्स्ट लुक समोर। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन।